स्क्रीन दिसते का सगळ्यांना? हॅलो. No, sir. Yes, sir. No, sir. No, sir. No, sir. Yes, sir. ओके. No, sir. नाही सर. No, sir. नाही सर. नाही दिसत सर. नो सर, दिसत नाही. नाही नाही. No, sir. नाव आता दिसते का बघा? नाही आदेश sir. आहे. हो. येस येस. हो सर, Yes, आता sir. दिसतीये. Yes, sir. Okay, first of all, very warm welcome to the first year of BCom to the TC College Baramati, Department of Commerce. I am Lieutenant Vivek Bade, Assistant Professor in Commerce. Dear students, today we are going to talk on Financial Accounting Bridge course. Basically, the aim of this bridge course is to let you understand the basic concepts in the new form, because whenever you are shifting from the 12th board to the first year of BCom, that is in the university or the autonomous pattern of the TC College Baramati, then when you are studying the core subject called accounting, then in this subject there are different terms that can be used for the future references. But before that, if you are not so much familiar with the basic terms, then there might be problem in understanding the future concepts of the accounting. And that is the reason today we are on this platform to discuss about the bridge course. I hope Dr. Shah sir, he has been already explained you the basic motive of this course. Now I will ask some few basic questions regarding accounting. Dear students, can you please tell me who was the father of accounting? Hello? Hello? Can you please tell me the name of father of accounting? Luca Di Barbo Pacioli. And in which book he has written the principles of accounting or the golden rules of accounting? Hello? Okay, fine. Now, another question is, you are valuing closing stock. On which basis you are valuing the closing stock? Hello? What is the basis of valuing closing stock? Am I audible? हॅलो, माझा आवाज ऐकू येतोय का सगळ्यांना? येस सर. मला सांगा, तुम्ही जेव्हा क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन करता तेव्हा क्लोजिंग स्टॉक व्हॅल्युएशन करत असताना कुठल्या बेसिसवरती क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन केलं जातं? जी तुम्हाला क्लोजिंग स्टॉकची ऍडजस्टमेंट दिलेली असते ट्रायल बॅलन्सच्या नंतर, ते ऍडजस्टमेंट आपण कशी करतो सांगू शकाल का कोणी? हॅलो. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला. बरं, आणि ती जी ऍडजस्टमेंट असते त्या ऍडजस्टमेंटमध्ये दोन फिगर दिलेले असतात, एक असते कॉस्ट प्राइस आणि दुसरी असते मार्केट प्राइस. तर तुम्ही कोणती प्राइस रेकॉर्ड करता त्याच्यामध्ये? मार्केट जी लहान आहे ती, जी व्हॅल्यू व्हॅल्यू कमी आणि लहान असेल ती. जी कमी आहे ती मार्केट व्हॅल्यू. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुम्ही मार्केट व्हॅल्यू जर कमी असेल तर ती रेकॉर्ड करणार, किंवा मग जर तुमची कॉस्ट प्राइस कमी असेल तर ती कॉस्ट प्राइस रेकॉर्ड करणार, बरोबर? मग मला सांगा, असं का करायचं? याचं उत्तर तुमच्याकडे आहे का कोणाकडे? By concept of conservatism. ओके, एक्सलंट आन्सर. बाय कन्सेप्ट ऑफ कॉन्झर्व्हेटिझम. तर तुमच्या आता लक्षात आलं असेल की जेव्हा मी तुम्हाला आता प्रश्न विचारतोय तर मी प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला का हा प्रश्न विचारतोय, बरोबर आहे? हॅलो. Yes, sir. तर जेव्हा तुम्ही आता अकाउंटिंग शिकणार आहात तेव्हा अकाउंटिंग शिकत असताना त्या अकाउंटिंगचं आपल्याला बेसिक अंडरस्टँडिंग डीपमध्ये असणं गरजेचं आहे, आणि हा ब्रिज कोर्स त्याच्याशी संदर्भात आहे. म्हणून तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती जे आजचं टायटल आपलं दिसतंय ते टायटल आहे ते म्हणजे काय, तर प्रिन्सिपल अकाउंटिंग प्रिन्सिपल्स. तर जेव्हा मी असं म्हणतो की अकाउंटिंग प्रिन्सिपल्स, तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर असं वाटत असेल तुम्हाला की हे काय बोरिंग, आम्ही 11वीला शिकलेलं आहे आणि आता आम्हाला काही फारसा यूज नाहीये. परंतु विद्यार्थी मित्र लक्षात घ्या,
तुम्ही जे काही अकाउंटिंग करणार आहात ते सगळंच्या सगळं अकाउंटिंग हे डिपेंड कशावरती आहे, तर अकाउंटिंगच्या प्रिन्सिपल्सवरती डिपेंड आहे, ज्याला मोस्ट ऑफ द केसेसमध्ये GAAP गॅप असं पण म्हणतात, ज्याला आपण म्हणतो जनरली ऍक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल्स. तर तुम्हाला मी जे काही बेसिक क्वेश्चन्स विचारेन किंवा ज्या काही बेसिक प्रश्नांची तुम्हाला पण प्रश्न पडणार आहे, तर त्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही शोधायला गेला तर ती उत्तरं तुम्हाला कुठं सापडतील, तर ती उत्तरं फक्त आणि फक्त आपल्याला अकाउंटिंग प्रिन्सिपल्समध्ये सापडतील. लक्षात आलं? आणि म्हणून आपल्याला अकाउंटिंग प्रिन्सिपल्सचं थोडंसं अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. आता तुम्ही जे अकाउंटिंग प्रिन्सिपल शिकलाय त्याच्या बाबतीत मी जास्त काही बोलणार नाही, परंतु त्याच्यामधल्या ज्या काही कन्सेप्ट आहेत किंवा मिसकन्सेप्शन तुमच्या मनामध्ये असतील किंवा काही शंका असतील, तर त्या शंकांचं मात्र निरसन करण्याचा मी प्रयत्न करेन. आणि याच्यामध्येच जे काही आत्ताचे लेटेस्ट मधले येऊ घातलेले जे ट्रेंड्स आहेत, नवीन ट्रेंड्स आहेत, या ट्रेंड्स बद्दल देखील मी आज बोलणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आता दुसरा एकदा प्रश्न विचारतो तुम्हाला, किती लोकांना डेबिट आणि क्रेडिट म्हणजे काय हे माहिती आहे? हॅलो, डेबिटचा अर्थ तुम्ही सांगू शकाल का? हॅलो, भरणे किंवा देणे. नाही, बरं ठीक आहे. आपण जेव्हा अकाउंट काढतो तेव्हा अकाउंटच्या लेफ्ट हँड साईडला काय म्हणतात आणि राईट हँड साईडला काय म्हणतात? लेफ्ट हँड साइडला डेबिट आणि राईट हँड साइडला क्रेडिट. आणि त्याचं नोटेशन काय असतं त्याचं? म्हणजे ते कशाने दर्शवलं जातं? डेबिट डेबिट CR आणि क्रेडिट CR. एक्सलंट एक्सलंट. आता मला सांगा, डेबिट मध्ये आर कुठं आहे का? नाही. मग नाही. डीआर काय शॉर्ट फॉर्म झाला बरं? क्रेडिट मध्ये आर आहे मी मान्य करतो, चला बरोबर आहे. मग डेबिट मध्ये आर नाहीये, मग त्याला डीआर का म्हणायचं तिथे? एनीबडी, कोणाकडे काय आन्सर आहे का? बघा, तुम्ही 12वीला 90, 95, 97% मार्क पडून पास होऊन तुम्ही आता FY BCom ला ऍडमिशन घेतलेलं आहे. माझा साधा प्रश्न आहे, तुम्हाला इतक्या वर्षामध्ये 2 वर्षात हा प्रश्न पडायला हवा होता खरं तर, की आपण जेव्हा डेबिट लिहितो तेव्हा डेबिटचं स्पेलिंग काय आहे? DEBIT असं आहे, बरोबर. आणि क्रेडिटचं स्पेलिंग काय आहे? CREDIT, बरोबर. तर क्रेडिट मध्ये चला मी मान्य करतो, ऍक्च्युली ते तसं नाहीच आहे, पण तरीही मी मान्य करतो की क्रेडिटमध्ये आर आहे त्याच्यामुळे त्याचा शॉर्ट फॉर्म CR झाला. परंतु डेबिटमध्ये कुठेही आर नसताना ते DR असं का लिहिलं जातं त्या ठिकाणी? सर डेबिट रेकॉर्डेड आणि क्रेडिट रेकॉर्डेड असं असतं. एक्सलंट एक्सलंट आन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. DRचा अर्थ असा असतो, त्या अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायची आहे ती एंट्री आपल्याला, आणि अकाउंटच्या क्रेडिटला एंट्री रेकॉर्ड करायची आहे. त्याच्यामुळे DRचा अर्थ असा आहे डेबिट रेकॉर्ड, आणि CRचा अर्थ असा अर्थ आहे की क्रेडिट रेकॉर्ड. म्हणजेच जेव्हा आपण कोणत्याही अकाउंटच्या लेफ्ट हँड साईड असेल किंवा राईट हँड साईड असेल, त्या साईडला जेव्हा आपण रेकॉर्ड करतो तेव्हा जेव्हा आपण लेफ्ट हँड साईडला रेकॉर्ड करतो तेव्हा त्याला डेबिट रेकॉर्ड असं म्हणतात, आणि जेव्हा आपण राईट हँड साईडला रेकॉर्डिंग करतो तेव्हा त्याला आपल्याला क्रेडिट रेकॉर्ड असं म्हणतात. आणि म्हणून त्याचं जे शॉर्ट फॉर्म आहे त्याला DR आणि CR असं म्हणतात. समजलं सगळ्यांना? हॅलो, येस सर. Yes sir. Yes, sir. now we will move on to the next, that is international accounting standards. किती लोकांना याच्याबद्दल माहिती आहे? बरं, अकाउंटिंग स्टँडर्ड सगळ्यांना माहिती आहेत का? हॅलो हॅलो, अकाउंटिंग स्टँडर्ड्स माहिती आहेत का तुम्हाला सगळ्यांना? हॅलो, माझा आवाज येतोय का सगळ्यांपर्यंत? हा येतोय सर. हा, अकाउंटिंग स्टँडर्ड्स माहिती आहेत का तुम्हाला? हो किंवा नाही एवढंच उत्तर द्या फक्त. इंटरनॅशनल नाही विचारलंय मी, फक्त अकाउंटिंग स्टँडर्ड्स माहिती आहेत का एवढंच विचारलंय तुम्हाला. हॅलो, अकाउंटिंग स्टँडर्डचा अभ्यास केलाय का कधी? वाचलंय का? टायटल ऐकलंय का कुठे? हॅलो, अरे बोला काहीतरी. मला तुम्ही जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत मला पुढे काय तुम्हाला सांगायचं हे समजणारच नाहीये. No sir. नो सर. No, sir. अकाउंटिंग स्टँडर्ड ऐकलेलंच नाहीये. ओके, ठीक आहे ठीक आहे. बर,
जर तुम्ही 11वी मध्ये जेव्हा अकाउंटिंग शिकला तेव्हा अकाउंटिंग शिकत असताना तुम्हाला गोल्डन रूल शिकवलेत, बरोबर आहे? येस सर. आता गोल्डन रूल शिकवल्यानंतर तुम्हाला लेजर अकाउंट काढायला शिकवलं होतं तिथे, हो. है ना? येस सर. लेजर अकाउंट Yes, sir. सबसिडरी अकाउंट काढले असतील, त्याच्यानंतर तुम्ही ट्रायल बॅलन्स काढला असेल, पुन्हा तुम्ही फायनल अकाउंट तयार केले असतील. 12वीला जेव्हा तुम्ही गेला तेव्हा 12वीमध्ये तुम्ही काय केलं तिथे तुम्ही ऍडमिशन ऑफ पार्टनर असेल, डिझोल्युशन असेल, डेथ असेल, रिटायरमेंट असेल, है ना, किंवा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं अकाउंटिंग असेल, इश्यू ऑफ शेअर्स असेल, अशा प्रकारचं अकाउंटिंग केलंय तुम्ही, बरोबर? येस सर. येस सर. आता मला सांगा, जेव्हा आपण एखाद्या अकाउंटमध्ये खर्च लिहितो तेव्हा तो खर्च कुठल्या तारखेपर्यंत लिहायचा असतो? म्हणजे त्या खर्चाचं टाइम पिरियड कुठला असला पाहिजे? इयर एंड. 31 मार्च. 31st मार्च. आणि सुरू कुठून करायचं ते? सुरू कुठून करायचं? हे कोणी सांगितलं तुम्हाला? हे कोणी सांगितलं? हे तुम्हाला कोणी सांगितलं की हे असं लिहायचं असतं म्हणून? तर ते अकाउंटिंग इयर आहे. पण हे अकाउंटिंग इयर आहे हे कोणी सांगितलं तुम्हाला? म्हणजे हे कुठे लिहिलंय की ह्याला अकाउंटिंग इयर असं म्हणायचं म्हणून? हा प्रश्न पडायला पाहिजे की नाही आपल्याला सगळ्यांना? बरं, आणखी एक प्रश्न. जर 1 एप्रिल पासून ते 31 मार्च पर्यंतचा आपल्याला खर्च लिहायचा आहे, बरोबर? आणि इन्कम पण त्याच वर्षातले लिहायचे, बरोबर आहे? पण समजा हो सर. आपण 1 एप्रिल पासून 31 मार्च पर्यंत जो काही खर्च आहे त्या खर्चापैकी आपण काही खर्च जर ऍडव्हान्स मध्ये पेड केला असेल तर तो खर्च कुठल्या वर्षात लिहायचा मग? नेक्स्ट अकाउंटिंग इयर. नेक्स्ट अकाउंटिंग इयर मध्ये लिहायचा. पण खर्च तर या वर्षात केलाय ना? बरोबर आहे की नाही? असे प्रश्न पडलेत का नाही तुम्हाला? समजा एखादा कामगार आहे, तो कामगार म्हटला की मला पुढच्या मार्च महिन्यात म्हटलं मला एप्रिलचा पगार आताच दे, एप्रिलमध्ये पगार देऊ नका, मला खूप गरज आहे, आणि कंपनीने त्याला मार्च महिन्यातच पगार देऊन टाकला ऍडव्हान्स मध्ये. मग त्याचा खर्च कुठल्या महिन्यात लिहायचा? म्हणजे तुम्ही म्हणताय की 1 एप्रिल पासून 31 मार्च पर्यंत खर्च लिहायचा, मग तो कुठं लिहायचा खर्च? पुढच्या वर्षी लिहायचा का त्याच वर्षात लिहायचा? प्रश्न पडतायत की नाही तुम्हाला? सर ते ऍसेट मध्ये घेतात ना? प्रीपेड. सर प्रीपेड एक्सपेन्स. बट यू सेड दिस विल कम इन द नेक्स्ट इयर. पण खर्च पेड केला म्हटलं प्रॉफिट लॉसला यायला पाहिजे का नको? हो. हा, मग तुमचं मत एकीकडे तुम्ही असं म्हणताय की ते प्रॉफिट लॉसला यायला पाहिजे, दुसरीकडे तुम्ही म्हणताय ते ऍसेट साईडला लिहायचं. नक्की काय? याला काहीतरी बेस असायला पाहिजे की नको? उद्या जर समजा आपल्याला एखाद्याने विचारलं हे असं कसं काय, तर ह्याला उत्तर देता आलं पाहिजे की नाही आपल्याला? हॅलो सर आपण ते आधी पेड केले, थोडक्यात ते म्हणजे पुढची आपली ऍसेट झाली ती. ऍसेट झाली, मी मान्य केलं. बट हे कुठं लिहिलं की ह्याला ऍसेट म्हणायचं म्हणून? तुम्ही म्हणताय म्हणून म्हणायचं का? हॅलो, बरं, आता एक साधा प्रश्न विचारतो मी तुम्हाला. रस्त्याने कोणत्या बाजूने चालायचं असतं सांगा बरं? रस्त्याने जेव्हा आपण चालतो, लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड राईट. लेफ्ट हँड राईट दोन्ही हाताने कसं काय चालणार आपण? रस्त्याने चालताना कोणत्या बाजूने चालावं? लेफ्ट साइड. माझं म्हणणं आहे राईट साईड. चुकीचं आहे का बरोबर आहे बघा बरं. हॅलो, येस सर, राईट साइडने. बरोबर आहे सर. आता तुम्हाला प्रश्न हा पडला असेल का बरं? कोणी सांगितलं सरांना? सर काय देव आहेत का? माझा प्रश्न कळतोय की नाही सगळ्यांना? बघा, तुम्हाला ह्या 40 मिनिटांमध्ये अशा काही प्रश्नांची मला उत्तरं द्यायची आहेत, आणि मला तुम्हाला काही उत्तरं अशी सांगायची जे तुम्ही शिकलेला आहात, पण त्या शिकण्यामध्ये काही गोष्टी सुटलेल्या आहेत ज्याची गरज तुम्हाला इथून पुढच्या शिक्षणामध्ये लागणार आहे. आणि तेच न समजता जर तुम्ही शिक्षण घेतलं तर त्या शिक्षणाला अर्थ राहणार नाही, आणि तुम्हाला
लोकांनी जर काही प्रश्न विचारले तर त्या प्रश्नाला तुमच्याकडे उत्तर असणार नाहीत. म्हणजे आपण काय शिकलो याच्यावरती शंका येऊ शकते. बरोबर आहे की नाही? हो सर. Yes, sir. येस सर. बर, आता हा चालतानाचा प्रश्न सोडूया, म्हणजे इतर सगळे प्रश्न सुटतील आपले. बरोबर आहे? रस्त्याने चालतानाचा नियम हा ट्रॅफिक नियमांमध्ये येतो का? ट्रॅफिक नियमांमध्ये येतो की नाही? आरटीओ मध्ये येतो की नाही हा नियम? Yes. येस सर. मग ट्रॅफिकचे रूल्स बनवलेत की नाही? Yes, sir. येस. कोणी बनवलेत? सरकारने बनवलेत की नाही? गव्हर्नमेंटने. येस सर. हो sir. आणि गव्हर्नमेंटने काय सांगितलं की तुम्ही रस्त्याने जेव्हा चालताय तेव्हा चालताना तुम्ही उजव्या बाजूने चालावं. त्याचं कारण काय? की तुम्ही जेव्हा उजव्या बाजूने चालत आहात तेव्हा चालताना तुम्हाला समोरून येणारी गाडी दिसेल जर तुम्ही उजव्या बाजूने चाललात तर. बरोबर आहे? आणि तुमचा ऍक्सिडेंट होणार नाही. पण तुम्ही जर डाव्या बाजूने चालायला लागला तर मागून आलेली गाडी तुम्हाला दिसणार आहे का? No, sir. मग तुमचा ऍक्सिडेंट होऊ शकतो की नाही त्या केसमध्ये? नो सर. हो sir. पण म्हणून चालताना आपण नेहमी उजव्या बाजूने चाललं पाहिजे. हा आरटीओने केलेला नियम आहे. बरोबर आहे? आणि तो नियम आपण सगळ्यांनी पाळला पाहिजे. परंतु गाडी चालवताना मात्र आपण कुठल्या बाजूने गाडी चालवली पाहिजे? डाव्या बाजूने चालवली पाहिजे, लेफ्टने. बरोबर आहे? तर हा नियम आहे. बरोबर? आणि त्याच्यामुळे तो आपण सगळे पाळतो. मान्य आहे सगळ्यांना हे? हो. येस सर. सर. तसंच येस सर. मी जर तुम्हाला पुन्हा प्रश्न मगाशीचे विचारले होते की लेफ्ट हँड साईडला आपण म्हणतो डेबिट आणि राईट हँड साईडला आपण काय म्हणतो? क्रेडिट म्हणतो. पण मला जर उद्यापासून असं म्हणायचं असेल की मला राईट हँड साईडला जर डेबिट म्हणायचं असेल आणि लेफ्ट हँड साईडला जर क्रेडिट म्हणायचं असेल तर मी म्हणू शकतो का? नाही. नाही. का बरं? नो सर. नो सर. का नाही म्हणू शकत? त्याचं उत्तर मला सांगा तुम्ही. का आपण असं म्हणू शकत नाही? तसा रूल असतो त्यामुळे. व्हेरी गुड. सर तसा अकाउंटिंग रूल आहे तो. मी जे आता तुम्ही मला आता जे सांगितलं तुम्ही तर तेच अपेक्षित होतं मला की तसा तो काय रूल आहे. तसंच अकाउंटिंग मध्ये देखील आपण अकाउंटिंग कसं करायचं याच्या संदर्भात पण काही रूल्स आहेत ना? आहे की नाही? तर ते जे रूल्स आहेत त्या रूल्सलाच आपण काय म्हणतो तर अकाउंटिंग स्टँडर्ड्स असं म्हणतो. आता समजलं सगळ्यांना? हॅलो. येस सर. तुम्हाला असं दिसतंय की इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड्स. तर जसं आपण भारतामध्ये अकाउंटिंग करतो तसं अकाउंटिंग भारतामध्ये करण्यासाठी आपण अकाउंटिंग स्टँडर्ड इश्यू केलेले आहेत, ज्याला आपण ISB असं म्हणतो, इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड्स. तसंच जर आंतरराष्ट्रीय एखादी कंपनी असेल ज्या कंपनीला आंतरराष्ट्रीय स्तरावरती अकाउंटिंग करायचं आहे अशा कंपन्यांना इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड्स म्हणजे आंतरराष्ट्रीय अकाउंटिंगचे नियम हे फॉलो करावे लागतील. बरोबर? हॅलो हॅलो, प्लीज तुमचा माईक म्यूट करा. कोण बोलतंय ते बाकीच्यांना ऐकू द्या. आवाज ऐकू येतोय का माझा सगळ्यांना? हो सर. येस सर. सर. आंतरराष्ट्रीय जी लेखाविषयीची जी मानांकन आहेत ज्याला आपण काय म्हणतो इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड्स. तर ही इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड 12 जुलै 2020 ला रिवाईज केली गेली. आणि या इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड्स ही जुनीच अकाउंटिंग स्टँडर्ड्स आहेत तशी बघितली तर, परंतु यांना रिवाईज केलं गेलं. रिवाईज केलं गेलं म्हणजे काय की आंतरराष्ट्रीय पातळीवरती जेव्हा एखादी कंपनी आपलं अकाउंटिंग करणार आहे किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती ती व्यवहार करणार आहे तेव्हा व्यवहार करत असताना प्रत्येक देशाचे आपले अकाउंटचे नियम कसे थोडेसे वेगळे आहेत. तर हे नियम सारखे असावेत जेणेकरून आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जावरती कंपन्यांची तुलना करता आली पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्डची एक स्थापना करण्यात आलेली आहे. आणि हे इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड्स हे इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड यांच्या मार्फत इश्यू केली गेलेली आहेत. आणि आता या इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्डची जागा 2001 नंतर IFRS ने घेतलेली आहे. IFRS चा अर्थ आहे इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड्स. समजले सगळ्यांना? ज्याला आपण म्हणतो आंतरराष्ट्रीय वित्तीय अहवाल मानांक. आता हे जे IFRS आहेत तर हे IFRS 2001 मध्ये
बदलली गेलेली आहेत आणि तेव्हापासून इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्डच्या ऐवजी आपण आता IFRS चे इम्प्लिमेंटेशन बघत आहोत. म्हणजे आता जर तुमच्या कंपनीला आंतरराष्ट्रीय पातळीवरती अकाउंटिंग करायचं असेल, आंतरराष्ट्रीय पातळीवरची ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांशी जर आपल्याला तुलना करायची असेल, त्यांना जर आपला अकाउंटिंग समजून सांगायचं असेल, बिझनेसचा परफॉर्मन्स समजून सांगायचा असेल, तर मात्र त्या कंपन्यांना इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड वापरले पाहिजेत, ते इम्प्लिमेंटेशन करता आले पाहिजेत, जेणेकरून आंतरराष्ट्रीय पातळीवरती देखील सर्व कंपन्यांचं अकाउंटिंग कसं असेल, समान असेल. नाहीतर भारतामधली कंपन्यांनी जे अकाउंटिंग केलेलं आहे ते आपल्या अकाउंटिंग स्टँडर्ड प्रमाणे केलेलं आहे. कॅनडामध्ये वेगळ्या प्रकारे आहे, अमेरिकेमध्ये वेगळ्या प्रकारे आहे. तर जेव्हा आपण अमेरिकन कंपनी आणि भारतीय कंपनी ह्या दोघांचं जेव्हा कंपॅरिझन करू अकाउंट्सच्या माध्यमातून, तेव्हा हे कंपॅरिझन थोडंसं वेगवेगळं दिसेल. आणि जर हे वेगवेगळं असेल तर आपल्याला त्याची तुलना करता येणार नाही. आणि म्हणून ती तुलना करता यावी, सगळीकडे सारख्याच प्रकारचं अकाउंटिंग असावं, या दृष्टीने आंतरराष्ट्रीय स्तरावरती IFRS इम्प्लिमेंटेशन करण्यात आलेलं आहे. समजलं सगळ्यांना? दुसरा जो महत्वाचा IFRS आणण्याचा जो हेतू होता, तो हेतू म्हणजे काय की सध्या जर तुम्ही बघितलं तर IFRS हे अमेरिका असेल, जपान असेल, चायना असेल, हे ज्या मोठमोठ्या भांडवली बाजारपेठा ज्यांना आपण असं म्हणतो, तर ह्या देशांमध्ये अजूनही IFRS इम्प्लिमेंट झालेलं नाही. परंतु इतर जे देश आहेत युरोपियन युनियन मधले, त्या देशांनी IFRS ला इम्प्लिमेंट केलेलं आहे. आता तुम्ही म्हणताल सर अमेरिकेने, जपानने आणि चायनाने हे तर इम्प्लिमेंट केलेलंच नाहीये, परंतु त्यांनी त्यांच्याकडे जे त्यांचे अकाउंटिंग स्टँडर्ड्स आहेत, उदाहरणार्थ अमेरिकेचे जे US गॅप आहे, जनरली ऍक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल, तर त्यांनी त्यांचं जे गॅप आहे ते रिवाइज केलेले आहेत आणि IFRS मध्ये जशा प्रकारचे स्टँडर्ड्स आहेत तसे स्टँडर्ड त्यांनी त्यांच्या देशामध्ये केलेले आहेत. म्हणजेच त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरचं जे IFRS मॉडेल आहे ते ऍज इट इज इम्प्लिमेंट न करता त्याच्याशी मिळतं जुळतं स्वतःचा असा अकाउंटिंग स्टँडर्ड त्यांनी बनवलेला आहे. आलं लक्षात? तर हा एक मोठा बदल आंतरराष्ट्रीय स्तरावरती अकाउंटिंगच्या बाबतीमध्ये घडलेला आहे, जो आपल्या सगळ्यांना माहिती असला पाहिजे. आता ही जी आंतरराष्ट्रीय अकाउंटिंग स्टँडर्ड्स असतात, ही आंतरराष्ट्रीय अकाउंटिंग स्टँडर्ड ही जी आहेत, तर ही अकाउंटिंग स्टँडर्ड जगभरातल्या व्यवसायाची तुलना करण्यासाठी, तसेच त्या व्यवसायांची पारदर्शकता असेल किंवा त्या व्यवसायाविषयीची अधिक अहवाल किंवा त्या व्यवसायावरती तुमचा जर अधिक विश्वास बसायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड्स किंवा IFRSचं जे इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे तर त्याचं ते मूळ कारण आहे. आता पुढे जाऊन तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर पुढे जाऊन मी तुम्हाला असं सांगेन की आपल्याकडे भारतामध्ये मी तुम्हाला जे म्हटलं की अकाउंटिंग स्टँडर्ड्स, तर अकाउंटिंग स्टँडर्ड्स म्हणजे तरी काय, तर अकाउंटिंग स्टँडर्ड्स म्हणजे अझम्पशन्स, कन्सेप्ट्स किंवा कन्व्हेन्शन्स आणि स्टँडर्ड्स या तिघांचं कॉम्बिनेशन म्हणजे अकाउंटिंग प्रिन्सिपल्स होय. म्हणजे अकाउंटिंग करत असताना प्रत्येक बिझनेसमॅनने अकाउंटिंगचे प्रिन्सिपल फॉलो केले पाहिजेत. जर तुम्ही प्रिन्सिपल फॉलोच केले नाहीत तर तुमचं अकाउंटिंग चुकीचं आहे असं समजण्यात येईल. आता मी तुम्हाला मगाशी जे काही सुरुवातीपासून प्रश्न विचारत आलो होतो की ह्या प्रश्नाचं उत्तर काय, हे असं का करायचं, ते तसं का करायचं, हे असं का केलं, ते तसं का केलं, तर या सगळ्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती उत्तरं आपली कशामध्ये आहेत, तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही आपली अकाउंटिंग प्रिन्सिपल्स मध्ये आहेत. लक्षात आलंय सगळ्यांना? हॅलो? येस सर. येस सर. या प्रिन्सिपल बद्दल थोडीशी आपण माहिती घेऊया. तर प्रिन्सिपल मध्ये कशा कशाचा समावेश असतो, तर प्रिन्सिपल्स मध्ये अझम्पशनचा समावेश असतो. आता अझम्पशन म्हणजे काय, तर अझम्पशन म्हणजे काय, तर गृहीतक. जेव्हा तुम्हाला एसटी मधून एखाद्या गावाला जायचं असतं, बरोबर आहे, समजा उद्या तुम्हाला पुण्याला जायचंय सकाळी 6 वाजता, तुम्ही काय करता बरं, बोला. तुम्हाला समजा उद्या एसटीने 6 वाजता पुण्याला जायचंय, तुम्ही काय करणार मग? हॅलो? हॅलो, आवाज आलाय का माझा? हॅलो, माझा आवाज येतोय का सगळ्यांना? हो सर. Yes, sir. तुम्हाला उद्या पुण्याला जायचं असेल तर तुम्ही कसं जाणार एवढं सांगा मला. एसटीने बसून. एसटीने. ओके, बर. आता तुम्ही घरी आहात, तुम्ही बस स्टँड वरती गेलायत का अजून नाही गेलेला, बरोबर आहे?
पण तुम्ही डोक्यामध्ये काय अझम्पशन केलं होतं की उद्या सकाळी 6 वाजता तिथे बस असणार आहे. खरं पाहता उद्या बस आहे किंवा नाही हे आपण बघितलंय का? नाही. नाही. पण आपल्या डोक्यामध्ये आपण गृहीतक काय ठेवलं होतं की तिथे बस स्टँड असणार आहे. अजून तुम्हाला माहिती नाही की संपूर्ण बस स्टँड पाडलंय का नाही पाडलं, तिथे बसच नाहीये किंवा बस बंदच केलेली आहे, हे आपल्याला माहिती होतं का? नव्हतं माहिती. पण आपण डोक्यात नाही. अझम्पशन काय केली होती की हो बस स्टँड तिथे असणार आहे, तिथे बस असणार आहे आणि ती बस बरोबर सकाळी 6 वाजता जाणार आहे. तसंच अकाउंटिंग जेव्हा आपण करतो तेव्हा अकाउंटिंग करत असताना काही गोष्टी आपल्याला मानाव्या लागतात, म्हणजे गृहीत धराव्या लागतात. बरोबर आहे. आणि जर तुम्ही त्या गोष्टी गृहीत धरल्या तर तुमचं अकाउंटिंग बरोबर येईल. आता ह्या गृहीतक ही कधी कधी बरोबर असतात पण आणि कधी कधी चुकीची पण असतात. जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की बस स्टँड पाडलंय, खरंच पाडलेलं असेल का सगळंच बस स्टँड? ते तिथं गेल्याशिवाय कळणार नाही ना आपल्याला. तसंच अकाउंटिंग मध्ये काही अझम्पशन्स आहेत, काही गृहीतक आहेत, जे गृहीतक आपण मांडतो आणि त्याच्यामुळे आपलं अकाउंटिंग बरोबर आहे असं समजण्यात येतं. तर ही गृहीतक कोणती आहेत? तर जर तुम्हाला या गृहीतकाबद्दल माहिती हवी असेल तर याच्यामधले जे काही तुमचे अझम्पशन्स आहेत, त्या अझम्पशन मधलं पहिलं अझम्पशन असं आहे ते म्हणजे कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी म्हणजे काय? सातत्य. जेव्हा तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करणार आहे तेव्हा तो तुम्ही कधी बंद करणार आहे हे तुम्ही सांगू शकता का मला? हॅलो. नाही. नाही. तुम्ही कुठलं दुकान बघितलंय का की हे दुकान उघडं झालंय आणि ह्याची एक्सपायरी डेट ही आहे, असं कधी येतं का? नाही. आपला जन्म झाला तेव्हा आपल्याला एक्सपायरी डेट आली आहे का? नाही. नाही आली. म्हणजेच काय तर अकाउंटिंग मध्ये हे अझम्पशन आहे की कोणताही बिझनेस जेव्हा उघडला जातो तेव्हा तो बिझनेस सातत्याने पुढे चालत राहणार आहे. तर त्याला अझम्पशन कोणती आहे तर कन्सिस्टन्सीची. मग आपण प्रत्येक वर्षी अकाउंटिंग करतो त्याचं कारण काय तर कन्सिस्टन्सीचं अझम्पशन आपण फॉलो करतो. समजलं सगळ्यांना? एखादा व्यक्ती म्हणेल की त्याला काय होतं एकाच वर्षाचं अकाउंटिंग करायचं परत करायचंच नाही, पण असं नाही होणार. बिझनेस आहे म्हटल्यावर तुम्हाला अकाउंटिंग करावं लागेल. पहिलं वर्ष संपलं म्हणजे दुसरं वर्ष येणार आहे, म्हणजे त्या व्यवसायामध्ये सातत्य असणार आहे. हा भलेही त्या व्यवसायाला प्रॉफिट होऊ द्या किंवा लॉस होऊ द्या पण तो व्यवसाय चालू राहणार आहे. समजलं सगळ्यांना? सर. आता सेकंड याच्यामधलं Yes, अझम्पशन sir. म्हणजे अॅक्रुअल. अॅक्रुअलचं एक अझम्पशन आहे. अॅक्रुअल म्हणजे काय? व्यवसाय हा दोन्ही पद्धतीने होत असतो. पहिल्या प्रकार म्हणजे काय तर पहिल्या प्रकारामध्ये आपण असं म्हणतो की व्यवसाय हा रोखीने चालतो आणि दुसऱ्या प्रकारामध्ये व्यवसाय हा उधारीने पण चालतो. चालतो की नाही? हो सर. येस सर. मग जेव्हा आपण व्यवसाय करतो तेव्हा व्यवसाय करताना तुम्ही असं म्हणू शकत नाही मी फक्त रोखीनेच खरेदी करणार. कधी कधी असं असू शकतं की तुम्ही रोखीने खरेदी केलेत पण पैसे दिले नाहीत, तुम्ही पैसे नंतर देणार आहात. बरोबर आहे? बुडवणार नाहीये पण तुम्ही देणार आहात, पण कधी? नंतर देणार आहात. आलं लक्षात? तर तुम्ही जे नंतर पैसे देणार आहात तर हे नंतर पैसे देणार आहात हे नुसतं तोंडी बोलून चालत नाही, याला काहीतरी प्रूफ असावं लागतं. बरोबर आहे? हॅलो. येस सर. येस सर. मग तुम्ही बिल ऑफ एक्सचेंज शिकला असाल ना, हुंडी. येस सर. येस सर. बिल ऑफ एक्सचेंज मध्ये काय केलं जातं तर माल दिल्यानंतर पैसे दिले जात नाही, त्याला एक वचन चिठ्ठी दिली जाते ज्याला आपण बिल ऑफ एक्सचेंज असं म्हणतो. हे बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे काय तर हे अॅक्रोल बेसिसचं ट्रान्झॅक्शन आहे. बिल ऑफ एक्सचेंज मध्ये पैसे कधी देतो? आय विल पे टू यू आफ्टर 90 days है ना? Yes, sir. Yes, sir. पण मी तुला कधी पैसे देईन? 90 दिवसांनंतर पैसे देईल असं मी वचन चिठ्ठी लिहून देतोय त्याला. आणि जर मी नाही पैसे दिले तर माझे पैसे कोण भरेल? बँक भरेल ना, कारण बँकेने त्याला गॅरंटी दिलेली आहे. म्हणजे अकाउंटिंग जेव्हा करतो आपण तेव्हा अकाउंटिंग मध्ये कॅशचे ट्रान्झॅक्शन तर रेकॉर्ड होतातच, पण अॅक्रुअल बेसिस मध्ये सुद्धा तुम्हाला ट्रान्झॅक्शन एंटर करावे लागतात. तर ते अॅक्रुअल बेसिस मध्ये ट्रान्झॅक्शन एंटर करताना तुम्हाला काय करावं लागेल तर अॅक्रुअल बेसिस मध्ये ट्रान्झॅक्शन एंटर करत असताना तुम्हाला एकच गोष्ट करावी लागेल आणि ती गोष्ट म्हणजे काय तर तुम्हाला त्याचं प्रूफ असलं पाहिजे तुमच्याकडे, की आपल्याकडे काहीतरी एव्हिडन्स असला पाहिजे. तर त्या एव्हिडन्सच्या बेसिसवरती आपण ती एंट्री रेकॉर्ड करू शकतो. जर तुमच्याकडे एव्हिडन्सच नसेल, उदाहरणार्थ मी जर तुम्हाला असं म्हटलं की मी आज तुमच्याकडून 10 लाख रुपयाचा माल घेऊन जातो आणि मी तुम्हाला पैसे 8 दिवसांनी देतो, तर तुम्ही ह्याची अकाउंटिंगची एंट्री करू शकता का? बोला. नाही सर. नाही. नो सर.
कारण की तुम्ही जेव्हा अकाउंटची एंट्री करता तर एंट्री करताना तुमच्याकडे काहीतरी रेकॉर्ड इव्हिडन्स असायला पाहिजे ना. हो सर. आता मी हो, माल सर. घेतल्याचा इव्हिडन्स आहे, परंतु मी तुम्हाला पैसे दिलेत किंवा मी तुम्हाला पैसे देणार आहे याचा काही इव्हिडन्स तुमच्याकडे आहे का? हो हो नाही. मग तो ट्रान्झॅक्शन आपण मानू शकत नाही. लक्षात ठेवा. म्हणजेच जेव्हा आपल्याला अकाउंटिंग करायचं असतं तेव्हा अकाउंटिंग करताना आपल्याकडे प्रूफ किंवा रेकॉर्डला खूप महत्व आहे. जर तुमच्याकडे रेकॉर्डच नसेल तर तो ट्रान्झॅक्शन व्हॅलिड मानला जाणार नाही. तो बोगस आहे, फेक आहे ट्रान्झॅक्शन असा मानला जाईल. बरोबर आहे. आता एक गमतीचा भाग म्हणून मी तुम्हाला सांगतो. समजा तुम्ही दुकानामध्ये फुलांचा हार आणायला गेला आणि तुमच्या खिशात 5 रुपये आहेत, तर तुम्ही किती रुपयाचा हार आणू शकता? 5 रुपयांचा. 5 रुपये. समजा जर मी 10 रुपयाचा हार आणला तर मला ते अकाउंट मध्ये दाखवता येईल का? नाही. नाही नाही नो सर. मी जर 10 रुपयाचं बिल घेऊन आलो आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं की 5 रुपये येणे बाकी, तर येस सर. म्हणजेच काय? येस सर, करता येते. मी जेव्हा अझम्पशन तुम्हाला सांगतोय तेव्हा अझम्पशन मध्ये काय गृहीतक आहे. काही गोष्टी तुम्हाला मानाव्या लागतील, पण त्या मानत असताना त्याचा काहीतरी प्रूफ तुमच्याकडे असेल तर त्याला मान्यता देता येईल, अन्यथा त्याला मान्यता देता येणार नाही. म्हणजेच कुठल्याही प्रकारचं तोंडी ट्रान्झॅक्शन आपण अकाउंटिंग मध्ये रेकॉर्ड करू शकत नाही. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि अॅक्रुअल कन्सेप्ट जी आहे ती कन्सेप्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची, कारण बऱ्याच लोकांची इथेच चूक होते. बरं, आता एक प्रश्न आहे साधा तुम्हाला सगळ्यांना. नीट प्रश्न ऐका माझे. तुम्हाला वाटेल काय सर सारखंच प्रश्न विचारतायत आम्हाला. तर बाळांनो, प्रश्न असे आहेत की त्या प्रश्नातच खूप मोठं उत्तर दडलेलं आहे. समजा तुम्ही हॉटेलमध्ये गेला आणि तुम्ही ऑर्डर दिली, बरोबर आहे. तुम्ही हॉटेलमध्ये गेला आणि तुम्ही ऑर्डर दिली की 10 वडापाव आणि 4 चहा घेऊन ये, तर ह्याची एंट्री काय होईल? हॅलो, याची जर्नल एंट्री काय होईल? प्रश्न कळालाय का सगळ्यांना? हॅलो, माझा आवाज ऐकू येतो ना सगळ्यांना? ह्याची एंट्री काय होईल मला सांगा. येस. एंट्री होणार का नाही नाही सर. होणार? त्याने कॅश दिलेलं नसतं. कारण तोंडी बोलणं झालं ना ते. करेक्ट. आपण ऑर्डर प्लेस केली आहे, फक्त ऑर्डर मिळाली आहे का आपल्याला? नाही. आणि जर नाही. समजा तुम्ही जी ऑर्डर दिली तो बिलच घेऊन आला, हे घ्या बिल, तर आपण म्हणणार पैसे देणार का आपण त्याला? नाही. त्याचं कारण असं, खाया पिया कुछ नाही, खाली पिली ग्लास थोडा आठाना, है ना. आम्ही तर काही खाल्लं पिल्लंच नाहीये, पण तरी सुद्धा तू काय म्हणतोय, पैसे द्या. तर आम्ही पैसे देणार नाहीये. जर आम्हाला वस्तूच मिळाली नसेल, आम्हाला खाद्यपदार्थच मिळाले नसतील, तर आम्ही त्याचे पैसे देणं बंधनकारक नाही. म्हणून जेव्हा आपण ऑर्डर प्लेस करतो तेव्हा त्याची एंट्री होत नाही. तर असे बरेच ट्रान्झॅक्शन्स असतात लाईफमध्ये किंवा बिझनेसमध्ये की ज्यांचं रेकॉर्ड आपल्याला वाटतं की ह्याची एंट्री होईल, पण खरं पाहता त्याची एंट्री होत नसते. आणि त्याच्यामुळं अॅक्रुअलची जी कन्सेप्ट आहे, जे अझम्पशन आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. आणि तिसरं जे अझम्पशन आहे ते म्हणजे गोईंग कन्सर्न. बघा, मी तुम्हाला गृहीतक सांगतोय. तिसरं जे अझम्पशन आहे ते म्हणजे कुठलं आहे? गोईंग कन्सर्नचं अझम्पशन आहे. आता गोईंग कन्सर्नचं जे अझम्पशन आहे ते अझम्पशन काय सांगतं की बिझनेस हा अमर आहे, तो सतत चालत राहणार आहे. बिझनेस कधीही बंद होणार नाही. म्हणजे स्वतःहून पण बंद होणार नाही किंवा व्यक्तीने जरी ठरवलं तरी तो बंद होणार नाही. समजतंय का? बघा, बिझनेस जो आहे तर तो फॉर एव्हर चालणार आहे, निरंतर. तो कधीही बंद होणार नाही. तुमची इच्छा असली तरी आणि नसली तरी सुद्धा. तुम्ही म्हणताल सर काय बोलताय, असं कसं होऊ शकतं? तुम्ही म्हणता सर मी तर दुकान बंद केलंय. तुम्ही दुकान बंद केलं म्हणजे काय केलं? तुम्ही वस्तू विकायच्या थांबवल्या, बरोबर आहे. तुम्ही त्या वस्तूची विक्री बंद केली, पण दुसरं कोणीतरी आहे ना ती त्या वस्तूची विक्री चालू ठेवतंय, म्हणून म्हणजे बिझनेस चालूच आहे ना. मग अकाउंटिंग मध्ये असं एक अझम्पशन आहे की बिझनेस हा चालूच राहणार आहे. मग त्या बिझनेसमध्ये त्याचा जो मालक आहे तो मालक गेला, एक्सपायर झाला,
तरी सुद्धा बिझनेस बंद पडणार नाही. तो बिझनेस चालतच राहणार आहे. तो बिझनेस कामगार चालवतील, त्या मालकाचा मुलगा चालवेल, त्याची पत्नी चालवेल, त्याचा कोणीतरी फॅमिली मेंबर चालवेल, त्याचा कोणीतरी ऍडव्होकेट चालवेल, त्याचा कोणी लिगल हेअर असेल तो चालवेल. पण बिझनेस कधीही थांबणार नाही. तो बिझनेस कंटिन्यू राहणार आहे. आणि म्हणूनच आपण बॅलन्स शीट तयार करतो. लक्षात येते का बघा माझं उत्तर? मी जर तुम्हाला म्हटलं की आपण बॅलन्स शीट का नाही तयार करायचं, थांबवलं पाहिजे, तर असं होऊ शकत नाही. बॅलन्स शीट तुमची चालूच राहणार आहे. जोपर्यंत तुमचा बिझनेस आहे तोपर्यंत तुमची बॅलन्स शीट असणार आहे. समजतंय का बघा? हॅलो. हो सर. हो Yes, सर. sir. आता आपण अझम्पशन हो, बद्दलची सर. माहिती बघितली, तर ह्या ज्या अझम्पशन्स आहेत या सगळ्याच्या सगळ्या अझम्पशन्स आपण आपलं जे अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 1 आहे त्याचं नाव आहे अकाउंटिंग ऑफ डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज असं त्याचं नाव आहे. आणि या डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज या अकाउंटिंग स्टँडर्ड नुसार आपल्याला म्हणजे व्यवसाय जेव्हा आपण करतो तेव्हा त्या व्यवसायाला अकाउंटिंग अझम्पशन्स हे डिस्क्लोज करणं गरजेचं नाही, कारण त्या अझम्पशन फॉलो केल्या जातात. तुम्ही असं अकाउंट मध्ये लिहायचं नाही की आम्ही अॅक्रोल कन्सेप्ट फॉलो करतो, आम्ही गोईंग कन्सेप्ट फॉलो करतो, तर ते तुम्ही सांगायची गरज नाही, ते बाय डिफॉल्ट आहे. आलं लक्षात? तर ते तुम्ही अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 1 नुसार अकाउंटिंग पॉलिसीमध्ये हे डिस्क्लोज करायची गरज नाहीये. हे तुम्ही करणार आहात असं मानलेलं आहे, म्हणून त्याला अझम्पशन असं नाव आहे. आता दुसरा जो पॉइंट आहे तो म्हणजे कन्सेप्ट्स अँड कन्व्हेन्शन्स. तर जेव्हा मी तुम्हाला कन्सेप्ट्स अँड कन्व्हेन्शन असं म्हणेल तेव्हा या दोघांचे अर्थ थोडेसे वेगवेगळे आहेत. समजून घ्या. कन्सेप्ट म्हणजे काय? संकल्पना आहे ना, एक संकल्पना आहे ती तुम्ही समजून घ्यायची आहे. आणि कन्व्हेन्शन म्हणजे काय? तर कन्व्हेन्स आहे ना, तुम्हाला मी इथे कन्व्हिन्स करतोय हे असं आहे. आलं लक्षात? मी तुम्हाला कन्व्हिन्स करतोय हे असं आहे, तुम्ही समजून घ्या. आणि कन्सेप्ट म्हणजे काय? ही संकल्पना आहे, ती कन्व्हिन्स करायची गरज आहे का मी तुम्हाला? हॅलो. नाही. हा. तर आता कन्सेप्ट मध्ये तुम्ही ह्या सगळ्या कन्सेप्ट अभ्यासलेलेच आहेत. त्याच्यामधली बिझनेस एंटिटी कन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही काय म्हणता तर ओनर आणि बिझनेसमन हे दोघंही वेगवेगळे आहेत. आणि त्याच्यामुळं ओनर जरी गेला तरी व्यवसाय बंद पडणार नाही. म्हणजे ही कन्सेप्ट तुमची कोणती आहे तर बिझनेस एंटिटी कन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये ओनरचा व्यवसायावरती कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही. नंतरची जी कन्सेप्ट आहे ती म्हणजे हिस्टॉरिकल कॉस्ट कन्सेप्ट. आता हिस्टॉरिकल कॉस्ट कन्सेप्ट मध्ये आपण काय करतो की अकाउंटमध्ये प्रत्येक गोष्ट जी रेकॉर्ड केली जाते ती ओरिजिनल कॉस्ट वरती केली जाते. ओरिजिनल कॉस्ट याचा अर्थ कोणत्याही प्रकारची वस्तू ही बाजारातून आपल्या कंपनीपर्यंत आणेपर्यंत जो काही खर्च त्या वस्तूवरती झालेला आहे ती त्या वस्तूची मूळ किंमत अशी समजली जाते. आणि त्या वस्तूची मूळ किंमत आपण आपल्या ऍसेटमध्ये बॅलन्स शीट मध्ये रेकॉर्ड करतो. त्याला आपण काय म्हणतो तर ऍसेट असं म्हणतो. आणि म्हणून हिस्टॉरिकल कॉस्ट कन्सेप्ट नुसार कोणत्याही प्रकारच्या ऍसेटची परचेस प्राइस प्लस त्याच्यावरती केलेला कॅपिटल एक्सपेंडिचर या दोघांची बेरीज म्हणजे त्या वस्तूची कॉस्ट प्राइस असते. आणि म्हणून आपण हिस्टॉरिकल कॉस्ट कन्सेप्ट नुसार प्रत्येक गोष्ट ही कॉस्ट प्राइस वरती रेकॉर्ड करतो अकाउंटिंग मध्ये, कारण या कन्सेप्ट आहेत आणि या कन्सेप्ट आपण मान्य केलेल्या आहेत. म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं हे प्रिन्सिपल आहे, रूल आहे, तो रूल मान्य केलाय आपण सगळ्यांनी. नंतरची जी कन्सेप्ट आहे ती म्हणजे मनी मेजरमेंट कन्सेप्ट. अकाउंटमध्ये तुम्ही असं कधीही लिहू शकत नाही या व्यवसायाकडे 1000 गाड्या आहेत, या व्यवसायाकडे 10,000 मनुष्यबळ आहे, या व्यवसायाकडे 1000 घोडे आहेत, या व्यवसायाकडे 70 एकरची जमीन आहे. तुम्ही असं नाही लिहू शकत अकाउंटिंग मध्ये. मग तुम्ही काय लिहू शकता की यांच्याकडे जी 70 एकरची जमीन आहे त्याची किंमत 2,500 कोटी रुपये आहे. तुम्ही प्रत्येक गोष्ट फक्त पैशामध्ये लिहू शकता. ही अकाउंटिंगची कॉन्सेप्ट आहे. तुम्हाला लिहायचं ना तुम्ही लिहा, पण ते लिहिताना कसं लिहायचं तर प्रत्येक गोष्ट जेव्हा तुम्ही लिहिणार आहात तेव्हा ती गोष्ट लिहिताना तुम्ही कशी लिहायची? पैशामध्ये लिहायची. पैसे सोडून तुम्ही वस्तू याच्यामध्ये लिहू शकत नाही. म्हणजेच तुम्हाला कोणतीही गोष्ट करताना या ठिकाणी क्वांटिटेटिव्ह लिहू शकत नाही, तर तुम्ही ते मॉनिटरी बेसवरती लिहू शकता. एवढं लक्षात ठेवा. नंतरची जी कन्सेप्ट आहे ती म्हणजे व्हॅल्युएशनचं. आता बऱ्याचदा तुम्हाला असं वाटतं की जेव्हा आपण एखादी गोष्ट व्हॅल्यू करतो, जसं की मगाशी आपण चर्चा केली क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यू कसा करायचा, तर क्लोजिंग स्टॉकची हिस्टॉरिकल कॉस्ट पण असते, करंट प्राइस पण असते, त्यानंतर रिअलायझेबल कॉस्ट पण असते आणि प्रेझेंट व्हॅल्यू पण असते. तर याच्यामध्ये तुम्ही
अकाउंटिंग करत असताना फ्युचर व्हॅल्यू कधीही लक्षात घ्यायची नाही. याचं मी तुम्हाला उदाहरण देतो. आवाज येतोय ना सगळ्यांना माझा? Yes, sir. आता मी तुम्हाला असं म्हणतो, तुमच्या सगळ्यांकडे मोबाईल फोन आहे आणि त्या मोबाईलची किंमत आहे, तुम्ही जेव्हा तो मोबाईल घेतला होता तेव्हा त्याची किंमत होती 10,000 रुपये आणि आता मार्केटमध्ये तुम्ही जर गेला तर मार्केटमध्ये त्याची किंमत 50,000 रुपये आहे. समजा तुमचा फोन हरवला तर तुमचं कितीचं नुकसान झालं? 50,000. 10,000. 10,000. बघा आता दोन 10,000. मतं. काही लोक म्हणतात 10,000, काही लोक म्हणतात 50,000. तर 10,000 वाल्यांसाठी आपण थोडं थांबूया. आता 50,000 वाल्यांसाठी थोडस बोलूया आपण. 50,000 ज्यांना असं वाटतं की त्यांचं 50,000चं नुकसान झालं, तुमच्या खिशातनं किती पैसे गेले हो? 10,000. 50,000चं कसं झालं मला सांगा. 40,000चं नुकसान कुठून झालं तुमचं? 40,000चं नुकसान तुमचं झालं असतं हे मी कधी म्हटलं असतं? जेव्हा तुमचा 10,000 रुपयाचा फोन तुम्ही 50,000ला दुसऱ्याला विकला असता आणि तुमचे 50,000 हरवले असते, तेव्हा मी त्याला काय म्हटलं असतं? 50,000चं नुकसान झालं. बरोबर आहे. तुमच्या खिशातनं पैसे गेलेच नाही तर तुम्ही नुकसान झालं असं कसं म्हणू शकता? बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्र, मी तुमचा हाच पॉइंट क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय. आपण बऱ्याचदा काय करतो की भविष्यामध्ये हे होईल, ते होईल, मला प्रॉफिट होईल, लॉस होईल, ह्याची विचारणा करत बसतो, ह्याची चिंता करत बसतो. पण अकाउंटिंग लिहिताना एक गोष्ट लक्षात ठेवा, फ्युचर व्हॅल्यू कधीही विचारात घ्यायची नाही. अकाउंटिंग करत असताना फक्त मी एवढंच बोलतोय, अकाउंटिंग करताना, अकाउंटिंग रेकॉर्ड करताना, डिसिजन मेकिंग मध्ये नाही. जेव्हा तुम्ही अकाउंट लिहिणार आहात तेव्हा अकाउंट लिहिताना फ्युचर व्हॅल्यू कधीही विचारात घ्यायची नाही. फक्त कोणती व्हॅल्यू विचारात घ्यायची? हिस्टॉरिकल कॉस्ट विचारात घ्यायची. फ्युचर व्हॅल्यू कधीही विचारात घ्यायची नाही. आणि म्हणून मगाशी आपण जी चर्चा केली ती हीच होती की कॉस्ट प्राइस वरती रेकॉर्ड करायचं का मार्केट प्राइस? मार्केट प्राइस म्हणजे फ्युचर व्हॅल्यू आहे ना तुमची. ती माल तुमचा गोडाऊन मध्येच आहे, विकलाय का अजून? आपण नाही विकला, गोडाऊन लागली. तर माल 10,000चा होता, तर नुकसान किती झालं? 10,000 झालं का 50,000 झालं असं आपण म्हणू शकतो का? तिथे नाही म्हणू शकत. म्हणून आपण जेव्हा व्हॅल्युएशन करणार आहोत तेव्हा व्हॅल्युएशन मध्ये फ्युचर व्हॅल्यू कधीही विचारात घ्यायची नाही अकाउंटिंग करताना. समजलं सगळ्यांना? आता पुढची जी कॉन्सेप्ट आहे ती म्हणजे आहे पिरियॉडिसिटीची. मगाशी जो आपला चर्चेचा विषय होता तो म्हणजे काय, तर अकाउंटिंग इयर हे 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला संपतं असं तुम्ही मला सांगितलं. तर ते कुठं सांगितलं? तर ते पिरियॉडिसिटीच्या कन्सेप्टमध्ये सांगितलेलं आहे. पिरियॉडिसिटीची कन्सेप्ट असं म्हणते की अकाउंटिंग करत असताना प्रत्येक वर्ष हे 1 एप्रिलला सुरू व्हावं आणि 31 मार्चला संपावं. किंवा काही बिझनेसची वर्ष 1 जूनला सुरू होतात आणि ती जुलैमध्ये संपतात. परंतु पिरियॉडिसिटीचा कन्सेप्ट हे सांगतो की तुमचं अकाउंटिंग इयर हे 12 महिन्यांचं असलं पाहिजे. समजतंय का सगळ्यांना? बघा, हॅलो हॅलो, आता तुम्ही म्हणताल सर असं कसं काय तुम्ही बोलताय की 1 एप्रिलला सुरू झालं पाहिजे आणि 31 मार्चला संपलं पाहिजे? असं नाही. असं तुम्हाला कुणी सांगितलं? तर असं तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने सांगितलेलं आहे. ते फायनान्शियल इयर झालं. तुम्ही जे मला सांगताय ते फायनान्शियल इयर आहे. एखादा व्यवसाय जर जानेवारी महिन्यात सुरू झाला असेल तर त्याचे 12 महिने कधी पूर्ण होणार आहेत? 31 डिसेंबरला होणार आहेत. बरोबर आहे? समजतंय का? येस सर. जेव्हा तुम्ही त्याचं अकाउंटिंग करणार तेव्हा त्याचं अकाउंटिंग करताना तुम्ही 31 मार्चलाच अकाउंट क्लोज करायचे त्याचे. म्हणजे पहिल्या वर्षी त्याचं अकाउंट किती महिन्याचं असेल? 3 महिन्याचं असेल फक्त. कारण पहिल्या वर्षी त्याने व्यवसाय जानेवारी सुरू केला होता त्यामुळे. आणि तिथून पुढे त्याचं अकाउंटिंग इयर कुठून सुरू होणार आहे? 1 एप्रिल पासून सुरू होणार आणि 31 मार्चला संपणार. त्यामुळं प्रत्येकच व्यवसायाचं फायनान्शियल इयर हे म्हणजे जे असेसमेंट इयर आहे ते असेसमेंट इयर 1 एप्रिलला सुरू होऊन 31 मार्चला संपेल असं नाही. समजलं सगळ्यांना? तर ही पिरियॉडिसिटीची कन्सेप्ट असं सांगते की तुम्ही अकाउंटिंग करताना 12 महिन्यांचं अकाउंटिंग करायचंय. किमान, किमान हा शब्द आहे. जर त्याच्यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला त्यापेक्षा कमी वर्षाचं पण अकाउंटिंग करावं लागेल. आणि असं का? तर सगळ्यांसाठी युनिफॉर्मिटी असावी. म्हणजे जेव्हा आपण सगळ्या व्यवसायाची तुलना करणार आहोत तेव्हा तुलना करताना हे सगळं आपलं त्या ठिकाणी कम्पेअर झालं पाहिजे.
एका व्यवसायाचं दुसऱ्या व्यवसायाबरोबर तुलना झाली पाहिजे. म्हणजेच कोणता व्यवसाय चांगला प्रॉफिटमध्ये आहे, कोणता व्यवसाय कमी प्रॉफिटमध्ये आहे, कोणता व्यवसाय किती चांगल्या इफिशियन्सीने काम करतोय, कोणता व्यवसाय कमी इफिशियन्सीने काम करतोय, या संदर्भामध्ये जर तुम्हाला काही गोष्टीची जर अडचण येत असेल तर तुम्ही पिरियडिसिटीची कन्सेप्ट फॉलो केल्यानंतर सगळीकडे तुम्हाला सिमिलॅरिटी दिसून येईल. समजलं सगळ्यांना? पुढची जी कॉन्सेप्ट आहे ती म्हणजे मॅचिंग कॉन्सेप्ट आहे. लक्षात ठेवा, मॅचिंग कॉन्सेप्ट असं सांगते की तुम्ही जेव्हा खर्च आणि उत्पन्न ह्या दोघांचं अकाउंटिंग करणार आहात, म्हणजे हे दोन्ही खर्च लिहिणार आहात, तेव्हा तुम्ही हे खर्च आणि इन्कम हे त्या वर्षातलेच असले पाहिजे, त्या कालावधीतलेच असले पाहिजे. म्हणजे जो तुम्ही 12 महिन्याचा कालावधी अकाउंटिंगसाठी धरणार आहे त्याच कालावधीमधले खर्च आणि त्याच कालावधीमधले इन्कम तुम्ही तिथे गृहीत धरायचे, ना त्याच्या आधीचे धरायचे ना त्याच्या पुढचे धरायचे. म्हणून तुम्ही प्रीपेड मायनस करता आणि आउटस्टँडिंग ऍड करता. त्याचं कारण हे आहे. समजलं का सगळ्यांना? हॅलो, हो सर. येस मला तुम्हाला जे प्रश्न विचारत होतो त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माझ्या या कॉन्सेप्ट मधून, मी जे तुम्हाला कॉन्सेप्ट समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, या कॉन्सेप्टमध्ये तुम्हाला त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार आहे. उद्या जर तुम्हाला अशा प्रकारचे कोणी प्रश्न विचारलेच तर त्या माणसांना उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे ही उत्तर असणं गरजेचं आहे. समजलं का सगळ्यांसाठी? हे असं का? तर याचं कारण हे आहे, तुम्ही जगामध्ये कुठं जरी गेला आणि अकाउंटिंग तुम्ही करायचं ठरवलं तर तुम्हाला ह्याच्या वाचून पर्याय नाहीये. तुम्हाला कुठला जरी प्रश्न पडला तरी त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मात्र तुम्हाला अकाउंटिंगच्या प्रिन्सिपलमध्ये सापडेल. म्हणजेच अझम्पशन, कन्सेप्ट, कन्व्हेन्शन आणि स्टँडर्ड. हे सोडून तुम्ही जर अकाउंटिंग करायचं ठरवलं तर तुमचं अकाउंटिंग चुकणार आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून अकाउंटिंग प्रिन्सिपल आणि कन्सेप्ट समजून घेणं हे फार महत्वाचं आहे. पुढचा जो आपला कन्सेप्ट आहे तो म्हणजे ड्युअल आस्पेक्ट कन्सेप्ट. ड्युअल आस्पेक्ट मध्ये आपण काय म्हणतो, डबल एंट्री सिस्टीम ऑफ बुक किपिंग. मगाशी एका विद्यार्थ्याने खूप चांगलं सांगितलं की लुका बार्टिलिमिओ पॅसिओली याने अकाउंटिंगचा शोध लावला आणि डबल एंट्री सिस्टीम ऑफ बुक किपिंग, ज्याला फादर ऑफ अकाउंटिंग असं म्हणतो, 1494 मध्ये त्याने ग्रंथ लिहिला. तर त्या ग्रंथामध्ये त्याने असं लिहून ठेवलं होतं की प्रत्येक गोष्टीचे 2 इफेक्ट असतात. एक तर काहीतरी येईल किंवा काहीतरी जाईल, कोणीतरी देईल किंवा कोणीतरी घेईल, एक तर नफा होईल किंवा तोटा होईल. अशा 6 प्रकारची इम्प्लिकेशन्स आहे, ज्याला आपण गोल्डन रूल ऑफ अकाउंटिंग असं म्हणतो. आणि म्हणून ड्युअल आस्पेक्ट कन्सेप्ट नुसार प्रत्येक व्यवसायामध्ये कुठलीही घटना घडल्यानंतर त्याचे किमान किती इफेक्ट होतील? 2 इफेक्ट होतील, जास्तीत जास्त होऊ शकतात. समजलं सगळ्यांना? तर याला म्हणतात आपण ड्युअल आस्पेक्ट कन्सेप्ट असं म्हणतो. आणि मी मगाशी जे तुम्हाला कन्व्हेन्शन बद्दल बोलत होतो, तर ती कन्व्हेन्शन कोणती आहे? तर ही कॉन्झर्वेटिझम ही कन्व्हेन्शन आहे. त्यानंतर मटेरियलिटी ही सुद्धा कन्व्हेन्शन आहे. मटेरियलिटी म्हणजे काय? जी गोष्ट व्यवसायामध्ये खूप महत्वाची आहे तीच तुम्ही हायलाइट करून दाखवायची. उगीच खेळा घेतला त्याचा 50 पैशाचं बिल हे तुम्ही दाखवणं गरजेचं नाहीये. तुम्ही मोठा जर काही खर्च केला असेल, इम्पॉर्टंट जर तुमच्या व्यवसायात काही घडलं असेल तर ते तुम्ही कंपल्सरी दाखवणं गरजेचं आहे. ही कन्व्हेन्शन आहे, लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतरची जी कन्व्हेन्शन आहे ती म्हणजे फुल डिस्क्लोजर. तर फुल डिस्क्लोजर मध्ये काय सांगतात की तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये अकाउंटिंग करताना प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड केली पाहिजे. मी मगाशी जसं म्हटलं की तुम्ही आठाण्याचा जरी तुम्ही खेळ आणला तरी तो लिहिणं गरजेचं आहे अकाउंटच्या बुकमध्ये. पण डिस्प्ले करताना, दाखवताना मेजर इव्हेंट तुम्ही दाखवले पाहिजेत. खेळासाठी सेपरेट हेडिंग करायची गरज नाही, तुम्ही ते सन्ड्रीमध्ये लिहू शकता, सन्ड्री एक्सपेन्सेस मध्ये. आणि अकाउंटिंग करताना फुल डिस्क्लोजर नुसार तुम्ही कुठलीही गोष्ट लपवायची नाही. काही जरी तुमच्या व्यवसायामध्ये घडलं असेल, त्याचं तुमच्याकडे एव्हिडन्स असेल, प्रूफ असेल, तर ते तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये दाखवलं पाहिजे, तरच तुमच्या व्यवसायाला कम्प्लिटनेस येईल. अदरवाईज तुम्ही जे काही अकाउंट दाखवणार आहात ते अकाउंट दाखवलेले इनकम्प्लीट अकाउंट सेट असं म्हणता येईल बऱ्याचदा. आणि तुम्हाला जी ही माहिती द्यावी लागते, एक्स्ट्रा माहिती द्यावी लागते, ती एक्स्ट्रा माहिती तुम्ही नोट्स टू अकाउंट या माध्यमातून तुम्ही देऊ शकता. कारण अकाउंटमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी नाही डिस्प्ले करू शकत. अकाउंटमध्ये तुम्ही फक्त हेडिंग टाकता. तर त्या अकाउंटची जी एक्स्ट्रा माहिती तुम्हाला द्यायची असते ती एक्स्ट्रा माहिती तुम्हाला नोट्स टू अकाउंट मध्ये द्यावी लागते. जर तुम्ही एखाद्या कंपनीचा अॅन्युअल रिपोर्ट जर तुम्ही पाहिला, त्या अॅन्युअल रिपोर्टमध्ये तुम्हाला बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तर दिसेलच, पण त्याच्याबरोबर तुम्हाला त्याच्या मागे नोट्स टू अकाउंट मध्ये त्या प्रत्येक अकाउंटचं डिस्क्लोजर, त्या प्रत्येक अकाउंटमध्ये जे काही स्पेसिफिकेशन्स आहेत ते स्पेसिफिकेशन तुम्हाला त्या नोट्स टू अकाउंट मध्ये पाहायला मिळतील. तर विद्यार्थी मित्र हो, आज मी तुम्हाला अकाउंटचे प्रिन्सिपल्स असतील, इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड्स असतील, अकाउंटच्या कन्सेप्ट असतील, कन्व्हेन्शन्स असतील, याच्याबद्दल माहिती दिली. आता जो महत्वाचा पार्ट आहे ते म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्ड, भारतीय अकाउंटिंग स्टँडर्ड. तर याच्याबद्दल मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये बोलेन. तुमची जर काही शंका असेल, तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही ते मला विचारावेत. थँक्यू.